आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी 10 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि अनंत चतुर्दशी या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपांचे पूजन देखील केलं जातं. त्यामुळे बघा, तुम्ही आत्तापर्यंत गणपतीच्या दिवसांमध्ये गणपती बसल्यापासून एकही उपाय जर तुमच्याकडून करणं शक्य झालेलं नाही, तुम्ही समजा गणपती बसवत नसाल किंवा काहीच तुमच्याकडून सेवा झालेली नसेल, तर नक्की तुम्ही उद्या अनंत चतुर्दशीला म्हणजेच शनिवारी 6 सप्टेंबरला या झाडाचं एक पान घरामध्ये आणा. हे पान एवढं सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. तुम्ही जरी कोणता उपाय केलेला नसेल आणि फक्त उद्या हे पान घरामध्ये आणलं, बघा तुम्हाला संपूर्ण या दिवसांचे जे काही शुभलाभ आहेत ते मिळतात. अनंत चतुर्दशीचा शुभलाभ आपल्याला भविष्य काळामध्ये प्राप्त होतो. बघा, अनंत चतुर्दशी दिवशी काही गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्याचं आपल्याला हजारो पटीने पुण्य मिळत असतं. अनंत चतुर्दशी दिवशी तुम्ही जर या झाडाचं पान घरामध्ये आणलं तर आपली अनेक कामे मार्गी लागतात. आपल्या कामांमधली विघ्न तर दूर होतातच, शिवाय घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो, विष्णूंची कृपा राहते. अनंत चतुर्दशी दिवशी विष्णूंच्या अनंत रूपांचे पूजन केले जाते, त्यांचे नामस्मरण केले जाते. त्यामुळे बघा, हे पान न विसरता अनंत चतुर्दशी दिवशी आणायचं आहे. तुम्हाला जर हे पान आज आणणं शक्य असेल तर ते आज आणून ठेवा आणि उद्या मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही हा उपाय करा. निश्चितच तुम्हाला अनंत चतुर्दशीचं पुण्य हे प्राप्त होणार आहे. त्याचे अनेक फायदे, अनेक शुभलाभ तुम्हाला भविष्य काळात मिळणार आहेत. यामुळे बघा, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते, पैसा जो आहे तो टिकून राहतो, वायफळ खर्च होत नाही. त्याचबरोबर घरामध्ये ऐश्वर्य, वैभव नांदते, आपली अडकलेली कामे पूर्ण होतात आणि जर कर्ज असेल तुमच्यावर ते दूर होत नाही आहे किंवा काहीतरी तुम्हाला आर्थिक अडचणी आहेत त्या देखील दूर होतात आणि विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. त्यामुळे बघा, उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अनंत चतुर्दशीचा 100% हा उपाय तुम्ही करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. फक्त 2 मिनिटाचा उपाय आहे आणि गणेश कृपा देखील आपल्याला या उपायामुळे राहते. आपले जे काही कुंडलीतले दोष असतात तर ते दूर होतात गणेशाच्या कृपेने. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा. मुलांसाठी जर तुम्हाला करायचा असेल हा उपाय, तर आई वडिलांनी मुलांसाठी जरी हा उपाय केला तरीही चालेल. स्वतःसाठी करू शकता, मुलांसाठी करू शकता. तर उपाय कसा करायचा आहे हे सांगण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी मी उद्याच्या सांगते तुम्हाला, त्या नक्की तुम्ही करा. उद्या अनंत चतुर्दशीचा पवित्र दिवस आहे. नित्य देवपूजा करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. तुमच्या घरामध्ये गणपती असतील किंवा नसतील तरी देखील जे आपले देवघरामध्ये गणेशाची मूर्ती आहे तर तिला तुम्ही पाण्याने, पंचामृताने विशेष करून अभिषेक करा आणि त्याचबरोबर गणेशाचे आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे. त्याचबरोबर विष्णूंचं आणि लक्ष्मीचं पूजन करायला विसरू नका. तुमच्याकडे विष्णूंचा, लक्ष्मीचा फोटो असेल त्यांचं पूजन अवश्य करा देवघरामध्ये, किंवा मग तुम्ही फोटो विकत आणा. लक्ष्मीचा आणि विष्णूंचा जोडीचा जो फोटो असतो तो आपल्या घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे. तर उद्या तुम्ही अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णूंचा फोटो जो आहे त्याचं पूजन करा आणि जे आपली बाळकृष्णाची मूर्ती असते तिला दुधाने, पंचामृताने अभिषेक करा. लक्ष्मीच्या मूर्तीला देखील पंचामृताने, पाण्याने अभिषेक करायचा आहे. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. उद्या या आपल्याला अवश्य करायच्या आहेत. देवघरामध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. जरी तुम्ही तेलाचा लावलेला असेल तरी देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायला विसरू नका. आणि विष्णूंना उद्या आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुळशीपत्राचा उद्या विशेष मान आहे आणि
विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे उद्या अनंत चतुर्दशी दिवशी विष्णूंना तुम्ही एक तरी तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे तुळशीपत्र अर्पण केल्यास अनंत चतुर्दशी दिवशी जर आपण असं तुळशीपत्र अर्पण केलं तर अनेक प्रकारच्या कामामध्ये आपल्याला यश मिळते आणि माता लक्ष्मी त्या घरावर, त्या व्यक्तीवर प्रसन्न राहते. त्यामुळे बघा, उद्या तुळशीपत्र हे विष्णूंना अवश्य अर्पण करायचं आहे. या गोष्टी नक्की तुम्ही आवर्जून करा. मुख्य दरवाजावर हळदीचं स्वस्तिक काढायला विसरू नका. तुळशीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका. या गोष्टी अवश्य करा. अतिशय साध्या सोप्या अशा गोष्टी आहेत, पण या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. भले तुम्ही कोणतंही व्रत केलेलं नाही आहे किंवा काहीच तुम्हाला गोष्टी जमत नाही आहेत, या 2-4 जरी गोष्टी तुम्ही उद्या अनंत चतुर्दशी दिवशी केल्या त्याचं पुण्य हे कित्येक पटीने जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करा. पठण करणं शक्य नाही तर ते ऐकायला विसरू नका. तुम्ही काम करताय तर ते तुम्ही ऐका. स्वयंपाक करताय ते ऐकलं तरीही चालेल. आपल्या घरामध्ये त्याचे सूर जे आहेत विष्णू सहस्त्रनामाचे ते सगळीकडे पसरले पाहिजेत. त्यामुळे बघा, उद्या अनंत चतुर्दशी दिवशी विष्णू सहस्त्रनाम, त्याचबरोबर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. एकदा तरी मनोभावे तुम्ही हे पठण अवश्य करायचं आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता बघूयात आपण की आपल्याला कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक वनस्पती, फुलं, पानं, झाडं यांना खूप महत्त्व आहे. काही झाडं तर एवढी सकारात्मकतेने भरलेली असतात. आपल्या अंगणामध्ये, आपल्या घरामध्ये आपण ते अवश्य लावत असतो. कारण बघा, प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढावी, आपल्या घरात लक्ष्मी नांदावी असं वाटत असतं. त्यामुळे बघा, सकारात्मक रोपं जर आपण आपल्या अंगणामध्ये, घरामध्ये लावली तर त्याचे तुम्हाला फायदे किंवा शुभलाभ देखील अनेक प्रकारे मिळत असतात. त्यामुळे अशी सकारात्मक ऊर्जेने भरलेली झाडं, पानं, फुलं विशेष दिवशी घरामध्ये आणणं देखील तेवढं शुभ असतं. त्यामुळे उद्या अनंत चतुर्दशी दिवशी अवश्य हे पान घरामध्ये आणायचं आहे. तर ते पान आहे हळदीचं पान, हळदीच्या झाडाचं, रोपाचं पान. आता बघा, हळदीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा आणि लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे ज्या घरामध्ये किंवा ज्या घराच्या अंगणामध्ये हे हळदीचं रोप आहे तिथे साक्षात विष्णूंचा वास असतो. हळद ही अनेक शुभ कार्यांमध्ये वापरली जाते. हळदीशिवाय कोणतं शुभ कार्य पूर्ण होत नाही. त्यामुळे बघा, हळद ही अशी वनस्पती आहे, असं रोप आहे ज्यामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते. आणि हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे उद्या आपल्याला अनंत चतुर्दशी दिवशी हळदीच्या झाडाचं पान आणायचं आहे. फक्त एक पान लागणार आहे. मध्यम आकाराचं तुम्ही एक पान आणा. तुम्हाला उद्या शक्य नाही आहे पान आणणं तर आज आणून ठेवा ते तुम्ही, आणि उद्या त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या, कोरडं करून घ्या. आता देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा हा उपाय करताना. आता बघा, हे पान एखाद्या ताटामध्ये किंवा पाटावर ठेवायचं आहे. आणि आता हे पान तिथे ठेवल्यानंतर त्या पानावर आपल्याला काय करायचं आहे, हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. हळदीमध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि त्याने स्वस्तिक आपल्याला त्या पानावर काढून घ्यायचं आहे. मध्ये 4 बिंदू द्यायला विसरायचं नाही. आता काय करायचं आहे, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे जे हिरवे मूग आहेत तर ते टाकायचे आहेत आणि थोडीशी जी चणा डाळ आहे ती टाकायची आहे. त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे ही खोबऱ्याची वाटी आपल्याला त्या पानावर ठेवायची आहे. एखादं केळ पण आपल्याला त्या पानावर तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला एक सुती धागा घ्यायचा आहे. जो पांढरा धागा असतो तर तो घ्यायचा आहे आपल्याला. हळदीमध्ये बुडवून घ्यायचा आहे तो. आणि असा हा धागा, त्याचबरोबर एक तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला. आणि
ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा देखील 11 वेळा जप करायचा आहे. तुमची जी काही अडचण आहे, अडकलेलं काम आहे ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. माझ्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा, विष्णूंनी वास करावा, माझ्या घरामध्ये धनधान्याची वाढ व्हावी, अशी तुम्हाला तिथे इच्छा बोलून दाखवायची आहे. मुलांविषयीची इच्छा असेल तर मुलांसाठीची इच्छा बोलून दाखवायची आहे. आणि तो जो धागा आहे आणि तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला विष्णूंचा आणि लक्ष्मीचा फोटो जिथे आहे, जिथे आपण पूजन केलेलं आहे तिथे अर्पण करायचं आहे. किंवा बाळकृष्णाची मूर्ती जी आहे आपल्या देवघरामध्ये तिथे तुम्हाला हे पान आणि तो जो धागा आहे तो अर्पण करायचा आहे. काही वेळ तो धागा तिथेच राहू द्या आणि ते पान देखील आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे. काही वेळाने काय करायचं आहे तर तो जो धागा आहे, सुती धागा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा, महिलांनी डाव्या हातात बांधायचा आहे. आणि त्यानंतर ते जे हळदीचं पान आहे आणि जी खोबऱ्याची वाटी आहे ज्यामध्ये आपण चणा डाळ आणि हिरवे मूग, गूळ हे भरून ठेवलेलं आहे, केळ आहे, तर हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे. आणि गाईला खाऊ घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, जेव्हा अनंत चतुर्दशी दिवशी आपण गाईला अशा प्रकारे हिरवे मूग, चणा डाळ, गूळ आणि हे हळदीचं पान जेव्हा खाऊ घालतो तेव्हा आपली जी काही इच्छा आहे तर ती साक्षात विष्णूंपर्यंत पोहोचत असते. हिरवे मूग गाईला खाऊ घातल्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तर तो मजबूत होतो. त्याचबरोबर जी चणा डाळ आहे त्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. आणि हे खाऊ घालत असताना जे आपण तुळशीपत्र श्रीकृष्णाला अर्पण केलेलं आहे, विष्णूंना अर्पण केलेलं आहे, ते देखील गाईला खाऊ घालायचं आहे. जो सुती धागा आहे जो आपण हळदीमध्ये बुडवून विष्णूंना अर्पण केलेला तो आपल्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधायचा आहे. तुम्ही हा धागा पुढील येणाऱ्या पौर्णिमेला किंवा कोणत्याही पौर्णिमेला पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील तुम्ही हा धागा तुमच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये ठेवू शकता. तर नक्कीच हा उपाय सगळ्यांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या अनंत चतुर्दशी दिवशी हा उपाय करता येईल.